हॅव यू एव्हर नोटिस्ड आजकाल सगळं खूप अर्जंट वाटतं. लिमिटेड टाइम ऑफर्स, रोज न्यूजमध्ये क्रायसिस अँड ग्लोबल इव्हेंट्स, हे सगळं बॉडीला कॉन्स्टंट हाय अलर्टवर ठेवतं. त्यात सोशल मीडिया, लोकांची हायलाईट रील्स आपल्याला दिसतात, पण त्यांची स्ट्रगल दिसत नाही. आणि आपल्याला वाटायला लागतं की आपण मागे पडतोय. सगळं हाय स्टेक्स वाटायला लागतं. हे प्रेशर फक्त मनातच नाही तर बॉडीवरही दिसायला लागतं. आणि ही फिअर नाहीये. सायकॉलॉजिस्ट याला एन्झायटी म्हणतात. एन्झायटी म्हणजे ऍक्च्युली बॉडीचा प्रोटेक्टिव्ह अलार्म आहे. भविष्यात काही धोका असू शकतो यासाठी अलर्ट करतो. सुरुवातीला हेल्पफुल वाटतो, पण जेव्हा तो बंदच होत नाही तेव्हा एक्झॉस्टिंग होतो. पूर्वी हाच अलार्म आपल्याला सिंहापासून वाचवायचा, आणि आज तोच अलार्म फोनची बॅटरी 5% जरी झाली तरी वाजायला लागतो. ऍक्च्युली प्रॉब्लेम अलार्म नाहीये, प्रॉब्लेम आहे अलर्ट मोडमध्ये अडकून राहणं. न्यूरोसायंटिस्ट जोसेफ लीडू यांच्या मते जेव्हा ब्रेनला थ्रेट जाणवतो तेव्हा तो इमर्जन्सी मोडमध्ये जातो, फाईट ऑर फ्लाईट, आणि त्यामुळे काम थिंकिंग आणि रिकव्हरी बाजूला पडते. म्हणून एन्झायटी बॉडीमध्ये दिसते थ्रू स्टमक इश्यूज, रेस्टलेसनेस, स्लीप डिस्टर्बन्स. याचा अर्थ काहीतरी चूक आहे असं नाही. याचा अर्थ असा आहे की अवर बॉडी इज ट्राइंग टू प्रोटेक्ट अस. सो व्हॉट हेल्प्स? नंबर 1, टेम्परेचर रिसेट. एन्झायटीमुळे बॉडी गरम होते. थंड पाणी, फ्रेश एअर ब्रेनला सिग्नल देतं की यू आर सेफ नाव. नंबर 2, अर्जन्सी कमी करणं. एन्झायटी आत्ताच्या आत्ताच या गोष्टीवर फीड करतं. अर्जन्सी कमी झाली तर बॉडी पण शांत होते. नंबर 3, इन्फॉर्मेशन हायजीन. इन्फॉर्म राहणं जरुरी आहे, पण पॉज घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीला नव और नेव्हर रिस्पॉन्स ह्याची गरज नसते. आणि फक्त हे लक्षात ठेवल्याने कधी कधी एन्झायटी आपोआप थोडी डायल डाऊन होते.